फक्त आपल्याला दुधी शिजवून घ्यायचं आहे पाणी घालून. दुधी भोपळा आपण पाणी घालून थोडस शिजवून घेतलेलं आहे. आता आपण इथे घालायचे आहे शिजवलेली मूग डाळ. आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढ्या मूग डाळीचा वापर इथे करायचा आहे. मी 1 वाटी शिजवलेली मूग डाळ इथे घातलेली आहे. इथे आता पाणी घालायचंय. दुधीच्या वरती प्लेट, भाजीवरच्या पातेल्यावरती प्लेट ठेवून आणि पाणी ठेवलं होतं त्याच्यामध्ये गरम करायला. चवीपुरती इथे मीठ घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि आता आपल्याला 5 मिनिटं फक्त दुधी या डाळीमध्ये शिजवायचं आहे. दुधी भोपळा आपला इथे छान शिजलेला आहे. साधी सोपी पौष्टिक दुधी भोपळ्याची सालीची मूग डाळ घालून आपली इथे दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे.